आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून नाही, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून देवपूजा करावी. प्रत्येक गृहिणीला जसं आपलं घर सजवायला आवडतं, तसंच आपलं देवघरसुद्धा आपल्या हाताने सजवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर माझं हे देवघर मी कसं सजवलं, चला बघूया. सो हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यात आधी मंदिरात सर्व देवी देवतांचे फोटो व मूर्त्या मी एका तामणात ठेवल्या आणि मंदिर खाली उतरवून घेतलं. त्यानंतर आधी ओल्या नंतर सुक्या रुमालाने मंदिर अगदी थरली क्लीन करून घेतलं. जी पण धूळ वगैरे साचली होती, मंदिराच्या वरच्या बाजूला जिथे खूप काळं झालं होतं तिथे मी हा वॉलपेपर लावला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी शेअर करेन ती म्हणजे ही की हा माझ्याकडे जो चॉपर होता, वुडन चॉपर, त्याला मी अशा 3 पद्धतीमध्ये कट करून घेतला होता, जेणेकरून मी एक शिडीचा म्हणजे पायऱ्यांचा इफेक्ट देऊ शकेन माझ्या मंदिरामध्ये. तर ह्या तिन्ही पण प्लायजला मी वॉलपेपर चिटकवून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि सोबत या तिन्ही पण प्लायजना थोडीशी हाईट मिळावी म्हणून या प्लायजच्या आकाराचेच मी थर्मोकॉल कट करून घेतले होते, जेणेकरून त्या प्लायजच्या वरती किंवा ॲटलिस्ट खाली ज्या हिशोबाने ते बसतील त्या हिशोबाने मी त्यांना फिट करू शकेन. तुम्ही बघू शकता मी माप घेते आणि त्या हिशोबाने हे थर्मोकॉल मी कट करून घेते. तर चला आपण आता ही प्लाय आणि हे थर्मोकॉल फिक्स करून घेऊया. तर बघा, सगळ्यात आधी मी प्लाय ठेवली आहे, त्याच्यावर ते थर्मोकॉलचं कटिंग ठेवलं आहे. त्याच्यानंतर मी दुसरी प्लाय घेतली आणि थर्मोकॉलचे त्याच्या मापामध्ये कट करून घेतला. आणि त्यानंतर मी दुसरी प्लायसुद्धा खाली ठेवली आणि त्याच्यावरती थर्मोकॉल ठेवला आहे. त्यानंतर माझ्याकडे जी देवांची फ्रेम आहे तिला थोडासा हाईट भेटावी, ॲक्च्युली तिला एक हाईटचा इफेक्ट मिळावा आणि थोडीशी उंची वाढावी, त्यासाठी मी थर्मोकॉलच्या मदतीने एक शिड्यांचा म्हणजेच पायऱ्यांचा इफेक्ट केला आणि थर्मोकॉल कट करून त्यांना ह्या वॉलपेपरमध्ये रोल करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता मी यांना असं मांडलेलं आहे इथे. प्लस ती जी छोटी, तर माझ्याकडे काही हे पॅचेस जे मी माझ्या मुलांच्या डेकोरेटिव्ह कामासाठी आणले होते, सोबत हे जे मिरर्स आहेत, इवन फेविबॉन्डसुद्धा माझ्याकडे होतात, त्यानेच मी असा विचार केला की मी या मंदिराला डेकोरेट करेन. तर आता ह्या शिड्यांना एक झाकून जाव्यात, ॲक्च्युली त्या दिसू नयेत म्हणून मी ते वरती डबल टेप लावलं आहे. आणि हे जे कापड आहे येल्लोवालं, ते मी जिथे पूजेचं वगैरे सामान मिळतं तिथे हे 10 ते 20 रुपयांमध्ये असे छोटे छोटे लाल किंवा पिवळ्या रंगाचे सुती कापड भेटतात, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर गम लावून आता सगळ्या ठिकाणी मी ही लेस लावणार आहे इथे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही दाबत ही लेस लावत जायची, कारण हा गम जो आहे तो खूप स्टिकी असतो, हाताला पटकन चिटकतो. हार्मफुल नाही आहे, तुमचे बोटं चिटकून राहत नाहीत, पण तरीसुद्धा खूप पटापट ही सगळी प्रोसेस आपल्याला करावी लागते. तर तुम्ही बघू शकता मी जसं गम लावते तशा फटाफट ह्या लेसेस लावते आहे. जिकडे पण मला लावावीशी वाटते, जिकडे पण ही लेस लावल्यानंतर चांगला इफेक्ट येईल असं मला वाटतं, तिथे त्या सगळ्या लेसेस मी लावून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ही लेस मी आमच्या बुधवारच्या मार्केटमधून ॲक्च्युली 2 मीटर घेतली होती, कारण पर मीटर 10 रुपये होते. तर मी 2 मीटरही घेतली होती, कारण कुठल्या तरी कामाला मला ही सारखी लागतच असते, माझ्या मुलांच्या कुठल्या पण ॲक्टिव्हिटीज करायला. तर आता पुढे जे पण हे पॅचेस मी घेतले होते ते मी आता इकडे व्यवस्थितपणे चिटकवून घेते. या पॅचेसलासुद्धा मी मागे गम लावला आहे, जास्त नाही, फक्त थोडासा पुसायचा आहे घम.
खरं तरी पूर्ण प्रोसेस करायला मला जवळपास 3 ते 4 तास लागले. तर 3 ते 4 तासाची प्रोसेस मी पूर्ण 5 ते 6 मिनटात नाही दाखवू शकणार, खूपच अवघड आहे. त्यामुळे ज्या पण महत्त्वाच्या क्लिप्स आहेत त्या एडिट करून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्हाला माझा प्रयत्न आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सो स्टे ट्यून.